कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होताच नेरळ जिल्हा परिषद गटात हिंसाचाराची घटना घडली असून नेरळ गावातील ममदापूर नाक्यावर एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। नेरळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुनीता टोकरे यांचे पती आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे हे बुधवारी मध्यरात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास ममदापूर नाक्यावर कार्यकर्त्यांसह उपस्थित होते। यावेळी ममदापूर गावातील धनेश शिंगे आणि सुरेश टोकरे यांच्यात काही कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर तेथील विशाल हिसाळके हे बाजूला गेले आणि काही वेळात टोकरे पुढे निघून गेले। यानंतर धनेश शिंगे हे टोकरे यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल विशाल हिसाळके यांना सांगत असताना मिलिंद शिंगे यानं तू काय बरोबर आहेस असं म्हणत विशाल यांना धक्काबुक्की केली। त्यानंतर रेशब कुरेशी आणि अरमान पटेल या दोघांनीही विशाल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। दरम्यान मिलिंद शिंगे यानं जवळच पार्क केलेल्या दुचाकीतून चाकू काढून विशाल हिसाळके याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। धनेश शिंगे यांनी हे वार परतवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर रेशब कुरेशी आणि अरमान पटेल यांनी विशाल यांच्यावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात विशाल हिसाळके यांच्या पोटात गंभीर जखम झाली असून त्यांना मध्यरात्री सुमारे 1:30 वाजता रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फॉरेन्सिक पथकाला पाचारण केलं। ममदापूर येथील टिवाले हॉटेल आणि दिव्यादीप हॉटेल या परिसरात फॉरेन्सिक तपास करण्यात आला। जिल्हा पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड यांनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या प्रकरणी नेरळ पोलिसांनी दोघांना अटक केली असून जखमी विशाल हिसाळके यांचे जबाब नोंदवण्याची कार्यवाही सुरू आहे। पुढील तपास नेरळ पोलीस करत आहेत। दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक प्रचाराला हिंसक वळण लागण्याची भीती व्यक्त केली जाते। माझं नाव विशाल दिलीप हिसाळके। मी टिवाले हॉस्पिटलला उभा होतो। मी आणि धनु होतो, तेवढ्यात दादा टोकरे आले। ते आले आणि ते धनुला बोलले की तू बहिणीच्या खाटावरशी बायकोच्या आईच्या खाटावर झोपणारी पोर आहेत तुम्ही, आणि ते धनुला नाही आवडला। आणि त्याच्यात ते मी पण बाजूला झालो, बोललो जाऊ दे त्यांचा प्रश्न विषय। मी तिथून पुढे गेलो, बहिणीच्या कॅन्टीन आहे तिथंशी गेलो। तिथं गेलो, तिथून धनु पण त्यांच्याशी जास्त नाही वाचला काय, आणि धनु पण तिथून निघून आला। तर तेवढ्यात त्यांच्याशी मिलिंद शिंगे दादाशी बोलत होता, आणि परत तेवढ्यात दुसरी एक 4 व्हीलर आली, त्याच्यात 2 पोरं आली। काय तो रिषभ आणि एक त्याचा जोडीदार होता, काय अमन काहीतरी कलमचा। त्याच्यानंतर मग आम्ही तिकडं मी टपरीजवळ उभा होतो, तर धनु आला बोलतो दादा लय चुकीचा बोलला, मला नाही आवडला। बोलतो बायकोच्या खाटोशी जाऊन आईच्या खाटो झोपल। बोलतो किती वाईट बोलला। बोलतो अरे बाबा चुकीचा आहे, बोललो तू बरोबर बोललो। एवढा बोललो तेवढ्यात मिलिंद आला तो बोलतो तू काय बोलतो असा तसा, त्याने अंगावर घेतलं म्हणजे, आणि मला कानाखाली मारली, लाथा मारायला लागला। आणि मग मी पण धक्काबुक्की केली, तर जाऊन डायरेक्ट गाडीतून चॉपर घेऊन आला। त्यांनी भरपूर मला प्रयत्न केला मारण्याचा, त्याने 2-3 वेळा प्रयत्न केला, पण मी काय त्याचा वार माझ्या अंगावर झेलून नाही दिला। तर त्याच्या बाजूने ते दुसरे 2 पोरं पण आले, आणि त्यांनी पण मग मला धरण्याचा प्रयत्न केला। मग मी पण त्यांना पण म्हणजे मार नको झालं म्हणून मी धक्कामुक्की करायला हे केली, तर त्यांनी डायरेक्ट चॉपर काढला आणि डायरेक्ट माझा वार केला। आणि मग माझा जसा वार केला मी खाली पडलो। थोडक्यात माझे भाऊ आले, भावांनी मला उचलून हॉस्पिटलला घेऊन आले। माझा भाऊ आला होता रिक्षावरती, तिथं त्यांची काही म्हणजे तो मिलिंद होता ममदापूरचा, बाकीचे त्याचे मित्र होते, त्यांना मी नाही ओळखत, पण तो होता। तर त्याला त्याची आणि याची बाचाबाची झाली, मध्ये धनुची पण काहीतरी होता विषय, त्यांची बाचाबाची झाली। तर मिलिंदनी त्याला काही मारलं वाटतं, तर यांनी पण काही त्याला धक्का बिक्का दिला, काय पडलं वगैरे। त्याच्यानंतर मिलिंद धावत जाऊन त्याच्या डिक्कीतून चॉपर काढून आणलं, माझ्या दुकानाच्या इथं आला। पहिले विशाल भाऊच्या मारलं असतं त्यांनी चॉपर, तर धनुनी वाचवताना त्याच्या हाताला पण लागला चॉपर, तसं झालं। त्याच्यानंतर धक्का दिला, परत त्यांनी मित्राकडे देऊन चॉपर विशाल भाऊच्या चॉपर भोसकला। तर तिथं पहिले आम्ही तिथे आलो, नंतर ते मिलिंदचे आणि तिथं म्हणजे दादा सुरेश टोकरे होते तिथे। आमच्या आपसामध्ये चर्चा चालू होती, ते तिथून निघून गेले। त्याच्यानंतर मिलिंद शिंगे विशालला काही बोलायला लागला, त्यांच्यात धक्काबुक्की झाली। त्यांनी विशालला मारल्यानंतर तो तिथून धावत गेला, चॉपर आणला तिथून, आणि तिथं कॅन्टीनची तर म्हणजे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तो चॉपर म्हणजे हाताला लागला, तुझ्या पण हाताला लागला। ओके. त्यानंतर मग तो चॉपर रेशब कुरेशी आणि अमन पटेल
त्यांनी तो चॉपर घेऊन मिलिंदला मी सोडत होतो, मिलिंदला पकडून ठेवलं. त्यानंतर ते खांडेश्वर मंदिर तिथं लॉजिंग आहे, तिथे जाऊन त्यांची तिथं आपसामध्ये भांडणं झाली रिषभची, आणि त्यांनी खांडून ते विशालची खरूच काढले आणि त्याला हाणामार केली. नंतर त्याचा तिथे चॉपर त्यांनी मारण्यात आला. त्याच्या 2 जण होते ते. पहिला मिलिंदची भांडणं झाली ना त्यासोबत, विशाल सोबत, तो झाला बाजूला आणि हे 2 जण त्यासोबत होते. आणि या दोघांनी म्हणजे त्याच्या हातामध्ये चॉपर होता त्याच्या रेशपचा, तर त्या रेशपच्या हातामधून त्यांनी घेतला. तो काय त्याचं नाव? रिषभ कुरेशी. नाही तो दुसरा तो अमन पटेल. तो त्यांनी खेचून घेतला त्याच्या हातातून. तर या दोघांची झाली ती तशी भांडणं दोरात, तर त्यांनी म्हणजे डायरेक्ट घातलं त्याचा चॉपर. तर मी म्हणजे पकडण्याचा प्रयत्न केला, तरी पण त्यांनी म्हणजे जोर लावून त्याचा म्हणजे चॉपर घातला. चॉपर कोणाकडे होता? चॉपर सगळ्यात पहिले मिलिंद शिंदेनी त्याच्या गाडीमधून आणला, डिक्कीतून काढून आणलं. जशी भांडणं चालू झाली, धक्काबुक्की झाली, तसं धावत गेला आणि मिलिंद शिंदेनी त्याच्या डिक्कीतून टिवल्याच्या समोर गाडी उभी होती, मिलिंद शिंगे, त्यांनी जाऊन त्याचं डिक्कीतून चॉपर आणला आणि आणल्या पहिले विशाल होला जसं मारायला घुसला ना, तसं आमच्या गाडीवरती पहिले पाडला त्याला. तेव्हा धनू आणि मी जाऊन वाचवायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी वाचवता धनूच्या लागला. तिथं सेफ झाला विशाल हो. त्यांनी परत प्रभात हॉटेल समोर नेऊन तिथं मारलं. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यात बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.